हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओला भरभरून असं दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंचे मनस्वी आभार. कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या ताईंनी छान अशा कमेंट केल्या. तर इकडे बागेमध्ये आले होते आणि बागेमध्ये आपला नागवेलीचा वेल तुम्हाला दाखवते. आणि माझी बरीचशी झाडं आहेत ना, जाता जाता वाचलेत बघा ताईंनो. आपलं ब्रह्मकमळसुद्धा खूप छान आले, बाकीची फुलांची झाडं पण छान आलेत. आणि ही पांढऱ्या फुलाचं जे झाड होतं ना आपलं स्वास्तिकचं, ते तर पूर्ण खराब झालं होतं, पण ते सुद्धा चांगलं आले कारण फवारणी केली ना मध्ये, त्याच्यावरती आळी पडली होती. आणि हे बघू शकता आपली पांढरी जास्वंदी सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. बागेमध्ये आलं ना की मस्त अशी फुलं, देवपूजा करायची तर फुलं न्यायला आले होते. तर चला म्हटलं तुम्हाला बागेची सफर रोज पण करते, पण आज खूप छान अशी भरपूर अशी फुलं आणली. आणि जेवढी आपल्या देवांना लागतात हाताला माझ्या येतात तेवढीच घेऊन येते मी. आणि आता कसं आहे बघा, ते जसं स्वास्तिकची फुलाचं ते पानगळ झाली होती ना औषध मारल्यामुळं, म्हणजे पूर्ण पानं गेली होती, तर त्यामुळे ना आता स्वस्तिकला आता सध्या फुलं नाही आहेत. पण आता कळ्या चालू झाल्यात, त्यामुळे आता लागतील. ह्या ह्या आठवड्यात आता फुलं लागायला चालू होतील. एकदा का स्वस्तिकला फुलं लागायला लागली ना की देवघर आपल्या पांढऱ्या फुलांनी गच्च भरलेलं असेल. आणि स्वस्तिकची फुलं आहे ना देवांना खूप छान वाटतात बघा ताईंनो, मला खूप आवडतात. आता जशी मी आपल्या बागेमध्ये फुलं लावलेत ना, तशी विकतची फुलं फक्त सणावारांनाच आणते, कारण भरपूर होतात, मला बागेतली फुलं पुरतात पण. सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली, त्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढली देवघरासमोर. आणि आज आहे बुधवार, तर बुधवारी आमच्या ह्यांना सुट्टी असते, त्यामुळे स्वयंपाक वगैरे नसतो बुधवारी. पगारी वगैरे करायला जातात आणि त्यानंतर 12-1 वाजता येतात, जेवण वगैरे करतात, असं असतं त्यांचं. त्यामुळे बुधवारी आम्हाला फुल सुट्टी असते. देवपूजा तुम्हाला जवळनं दाखवते. देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरातलं वातावरण बघू शकता, किती प्रसन्नदायी होतं आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं देवपूजा झाल्यानंतर. ती पिवळी फुलं आणि ते सुंदर असं देवघर, हे आईसाहेबांना भरलेला मळवट, इतकं छान वाटतं ना की बघतच बसावं असं वाटतं. रांगोळी पण खूप छान छोटीशी काढली आणि छान अशी सुंदर देवपूजा झाल्यानंतर बाकीची घरातली कामं आवरून घेणार आणि त्यानंतर निवांत असा स्वयंपाक करायला लागणार. स्वयंपाक काही जास्त नाही, फक्त मला आता मेथीचे पराठेच करायचे आहेत. नाही रे. बेडरूम मध्ये दार उघड की. थांबा, किधर जा रहे हो, इतना पैसा. पाय घाण होतात माझं. हे पंधर तर दुकानाची जी काय आपली चिल्लर असते ना, तर आज बुधवार दिवस असतो, भाजीपाला विकणारे खूप लोक असतात ना, तर त्यांना देत असतो आम्ही. काय होतंय, आम्हाला दुकानामुळे भरपूर चिल्लर्स असते घरामध्ये आणि अशा भरण्याच्या भरण्या भरलेल्या असतात. मग ते एवढ्या चिल्लरचं काय करणार, मग असं बाजारच्या दिवशी आहे ना ते बाजारात देतात. मग आता पप्पाचा फोन आला होता, सगळी चिल्लर घेऊन बोलवली. समर्थने सगळे असे 200 1चे डॉलर आहेत ना, असे कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवले होते, 400 500 200 असे. तर आता हे सगळे 1चे डॉलर आहेत ना, ते घेऊन गेला आता पप्पांकडं तो. आणि मग पप्पा ते भाजीवाल्याला देतात. आणि इकडे बघू शकता आपली छान अशी दारामधली रांगोळी. तर आजची रांगोळी काढलेली आहे ना, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर केली आणि तिथून पुढे परत आपला मोठा ब्लॉग चालू केला आहे. इकडे बघू शकता आणखीन एवढी समर्थने चिल्लर जमा करून सुद्धा एवढी चिल्लर आपली शिल्लक राहिलेली आहे भरणीमध्ये, तुम्हाला दाखवते. ही सुद्धा त्याला दुपारी कामगिरी दिली आहे पप्पाने, एवढी सगळी चिल्लर आहे ना गोळा करून ठेवायची. तर बघा, परवाच्या व्हिडिओला पण एका ताईची कमेंट आली होती आणि एकच कमेंट खूप खूप ताईंनी केलेली आहे. तर चॅनल माझा मॉनिटाईज झाला आहे का किंवा पेमेंट येते का, अशा कमेंट आलेल्या होत्या मला. तर ज्या नवीन ताई आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल. तर त्या ताईंनी कमेंट केली की ताई तुमचे व्हिडिओ तर भरपूर असे मोठे म्हणजे व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत, तर तुमचे चॅनल मॉनिटाईज झालं आहे का. तर त्यांना कमेंटमध्ये पण सांगितलं होतं, पण बऱ्याचशा ताईंना माहीत नसेल तर त्यांनासुद्धा सांगते. चॅनल माझा तेव्हाच मॉनिटाईज झालेला आहे, खूप दिवस झाले त्याला चॅनल मॉनिटाईज पण झालेला आहे आणि आपल्याला पेमेंटसुद्धा चालू आहे. आणि आता तर खरं तर म्हणायला गेलं तर मला आता ते ह्याचे ऑफर पण आलेले आहेत, म्हणजे आपले
नाही का फ्लिपकार्ट हे ते. तर त्यांच्या ऑफर पण आलेले आहेत, म्हणजे त्यांचे मेल आलेले आहेत. ते म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या म्हणजे प्रोडक्टची जाहिरात करायची. तर आपण चांगले जे प्रोडक्ट आहेत ना, तर त्याची जाहिरात करणार आहे. आपण काही असं बाकीच्या गेमिंग वगैरे ह्याची कशाची जाहिरात नाही करणार. जे काही त्यांचे चांगले प्रोडक्ट असतील ना, त्याचीच आपण जाहिरात करणार आहे. पण मला आणखीन त्याची माहिती नाही आहे, त्यामुळे मी ते घेत नाही आहे सध्या. तर बघू आता समर्थला पण दाखवले आणि तो पण बघू म्हणला आहे संध्याकाळी करूया. आणि आणि एक ताई आहेत यूट्यूबमधल्याच, त्यांना पण विचारलेलं आहे कसं आहे काय आहे त्या जाहिरातींचं. आपल्या व्हिडिओमध्येच त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात करायची असते, पण ते मेल येत आहेत पण मला ते समजत नव्हतं. खूप मी कन्फ्यूज झाले होते. त्यामुळे ते पण थोडंसं काम महागच राहिले, आपलं पेंडिंगच राहिले. कारण आपली इकडून तिकडून मग अर्निंग भरपूर होते आपल्या यूट्यूबची काय, त्या ह्याची काय. तर अशी थोडीफार अर्निंग होते. त्यामुळे म्हटलं चांगले प्रोडक्ट असतील तर आपण जाहिरात करायला काही हरकत नाही. म्हणजे आपल्या व्हिडिओद्वारे आपण हे करू शकतो आहे. इकडे पराठ्याचं पीठ मळायला घेतलेलं आहे. अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकलं, म्हणजे हरभऱ्या डाळीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलं 4-5 आपले चमचे. आणि भरपूर असे तीळ टाकलेले आहेत बघा. मेथी पराठ्यामध्ये तीळ खूप चांगले लागतात. जे वाटण आपण हिरवी मिरचीचं केलं होतं ते टाकलं. आता हळद टाकते, चवीपुरतं मीठ टाकते आणि मस्त असा घट्टसर गोळा मळून पराठे लाटायला घेते. कारण समर्थला पण भूक लागलेली होती. समर्थ मगाच सांगून गेला होता, "उरक मम्मी पटकन मी येतोय आणि आलं की मला पहिलं जेवायला दे." तर तो आता पैसे घेऊन गेलाय. म्हटलं चला तो गेलाय तोपर्यंत पराठे वगैरे करून घेऊया आपण. आणि म्हणजे त्याला आलं की जेवायला देता येतं. आणि त्यानंतर मला पण थोडंसं काम आहे. माझा ब्लाऊज जो अर्धवट राहिला ना, तो शिवायचा आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे ना, तर बऱ्याचशा ताईंनी त्यालासुद्धा कमेंट केलेले आहेत, "ब्लाऊज खूप छान शिवला आहे तुम्ही. तुम्ही बाहेरचे ब्लाऊज घेताय का?" असे मला कमेंट्ससुद्धा आले. मी पहिले घेत होते, पण आता काही घेत नाही ब्लाऊज. पण खूप सुंदर शिवला आहे ब्लाऊज. तुम्हाला दाखवते मी कसा शिवला आहे ते पण दाखवेन. आणि इकडे बघू शकता आपलं पीठ वगैरे मळून झालं आणि थोडंसं 5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं. त्यानंतर तेल वगैरे लावून परत एकदा थोडंसं चोळून घेते आणि आता पराठे करायला घेते. तर काय-काय ताईंच्या अशा पण कमेंट आलेल्या आहेत, की "ताई आपण शॉर्ट व्हिडिओमधून अर्निंग करू शकतो का?" तर आपलं चॅनल जर मॉनिटाईज झालेलं असेल ना, तर आपण शॉर्ट व्हिडिओमधून अर्निंग करू शकतो. आणि जर चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल ना, तर आपल्याला 4,000 वॉच टाईम कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम धरला जात नाही. मोठे व्हिडिओज टाकावे लागतात आपल्याला. आणि शॉर्ट व्हिडिओकडून एक फायदा आहे बघा, चॅनल मॉनिटाईज व्हायच्या अगोदर आपल्याला भरपूर असे सबस्क्रायबर मिळतात. 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 वॉच टाईम आपल्याला लागतो ना, तर त्यावेळेस मात्र शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही टाकायचे. जेणेकरून लाँग व्हिडिओकडून आपल्याला वॉच टाईम मिळेल आणि शॉर्टकडून आपल्याला सबस्क्रायबर मिळतील. आणि असं मिळून आपलं जे आहे ते त्यांचं आहे ना, चॅनल मॉनिटाईज व्हायची जी प्रक्रिया ती आपली कंप्लीट होते. आणि चॅनल एकदा मॉनिटाईज झाल्यानंतर मग आपण अर्निंग करू शकतो आहे शॉर्ट व्हिडिओपासून. तर मी बघा मध्ये-मध्ये भरपूर असं मी कमी व्हिडिओ टाकत होते. म्हणजे मोठे व्हिडिओ मी टाकतच नव्हते. कधीतरी एखादा टाकायचे. पण एवढं मात्र खरं आहे, आपण आहे ना शॉर्ट व्हिडिओपासून सुद्धा अर्निंग करू शकतो. असं काही नाही की मोठेच व्हिडिओ टाकले पाहिजे. आणि आपण जे हे लावतो ना, आपण ॲड लावतो ना, आपल्या म्हणजे टॅग लावतो ना त्यांच्या प्रोडक्टचे, तर तिथून सुद्धा थोडीफार आपल्याला अर्निंग होते. त्या त्या ह्याच्यातनं सुद्धा शॉर्ट व्हिडिओमधून सुद्धा. आणि आपली इकडं सुद्धा अर्निंग होते. म्हणजे जसं की आपले शॉर्ट व्हिडिओ 1,00,000ला गेले, 1,50,000ला गेले, तर असं त्याच्याकडून सुद्धा आपल्याला $1-अर्धा असा अर्निंग होतो. तर असं करत-करत आपल्याला महिन्याला, दीड महिन्याला असं पेमेंट जमा होतं. आणि म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही आहे, की मोठेच व्हिडिओ टाकावे असे नाही आहे. पण जर नवीन असाल आणि चॅनल जर मॉनिटाईज करायचं असेल ना, तर तुम्हाला दोन्ही व्हिडिओ टाकणं खूप महत्त्वाचं आहे. शॉर्ट पण आणि लाँग पण. तर त्याचे खूप सारे भरपूर असे व्हिडिओ आहेत. बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या त्यामुळे सांगितलं मी. तर तेच तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचं ते करू शकताय. मला जेवढी माहिती होती ती दिली मी. आणि एवढं मात्र आहे, की शॉर्ट व्हिडिओपासून आपण अर्निंग करू शकतो आहे, जर आपला चॅनल मॉनिटाईज झालेला असेल तर. म्हणजे आपण पैसे कमवू शकतो आहे. तर असं काय आता पराठे वगैरे करायला घेतले होते. पराठे चालू झालेत करायला. समर्थ आला आणि जेवायला पण मागितलं त्याने. त्यानं घेतो, त्याचं काही नसतं हाताने त्याचं ते जेवायला घेतो. बघू शकता आपले पराठे फुगलेले नाही आहेत. पराठे असे साधेच झालेले आहेत. पण शक्यतो मेथीचे पराठे काही फुगतच नाही आहेत. पण समर्थला आमच्या घरामध्ये मेथी पराठे खूप आवडतात. त्यामुळे त्याच्यासाठी करत असते मी अधूनमधून. चला मी सुद्धा आता नाश्ता करून घेते.
तर आपल्याला अशा कमेंट आल्यानंतर प्रत्येक कमेंटची उत्तरं देणं पण गरजेचं असतं. बघा काय होतं, काय काय कसं असतं, नवीन असतात त्यांना पण माहीत नसतं. आता मलासुद्धा काही गोष्टी माहीत नाहीत. आता मला जे म्हणजे ॲडचं आलेलं आहे ना, तर ते मेल येतात ना, तर ते मला ॲड कशी घ्यायची आपल्याला ते सुद्धा मला प्रोसेस माहीत नाही, म्हणून मी सुद्धा दुसऱ्यांनाच विचारलं. तर कसं आहे बघा, काही जण बरेच जण रिप्लाय देतात किंवा बरेच जण सांगतात माहिती, पण काय काय जण इतके घमंडे असतात ना, मोठे यूट्यूबरसुद्धा माहिती सांगत नाहीत ताईंनो, असं असतं. तर खूप मोठे जे असतात ना यूट्यूबर, खूप जुने यूट्यूबर आहेत ना, तर ते त्यांना विचारलं तर सांगत नाहीत. असा खूप अनुभव आलेला आहे. नवीन क्रिएटरला लय अनुभव येतात, म्हणजे कोण विचारत नाही. आणि आपले सबस्क्रायबर कमी असतील ना, तर अजिबातच विचारत नाहीत हे लोकं. त्यांना खूप ॲटिट्यूड असतो, म्हणजे ज्यांचे जास्त सबस्क्रायबर असतात ना त्यांना. तर त्यामुळे असं होतं. मग आपल्याला जी माहिती आहे थोडीफार सांगितली तर आपण काय बिघडलं बरं? तर मला जी काय माहिती नसेल तर मी सुद्धा ह्याला त्याला विचारते. मला सुद्धा काही जण सांगतात, काही जण स्किप करतात, नाही सांगत, असं असतं. आता म्हणून आपल्याला जे प्रॉब्लेम आपले फेस करावे लागले, त्यामुळे आपल्याला कोणी कमेंटमध्ये जर विचारलं ना, तर मी आवर्जून सांगत असते त्यांना की असं असं आहे, असं असं करावं लागतं. त्यानंतर बघा जेवण वगैरे मी पण करून घेतलं आणि राहिलेला आपला ब्लाऊज आहे ना, तो कंप्लीट करून घेतला. आता फक्त फिटिंगचं काम राहिले आणि बघू शकताय फिटिंग अशा पद्धतीनं केली ना, तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो बघा ताईंनो. आता हा ब्लाऊज माझाच आहे, त्यामुळे मला आहे ना कुठंही ब्लाऊज हातामध्ये दुसरा ब्लाऊज घेऊन फिटिंग करायची गरज लागत नाही, कारण माझं स्वतःचंच आहे. अनुभव खूप मोठा असतो. आपल्याला कसं आहे 34 छातीचं, 36 छातीचं, 28चं, म्हणजे 30चं, 32चं हे सगळं मापं जे आहेत ना, हे आपल्याला डोक्यामध्ये फिट्ट बसलेले असतात. त्यामुळे ना ह्यांचे ब्लाऊज हातातमध्ये घेतले ना, तर दुसरा ब्लाऊजसुद्धा आपल्याला फिटिंग करताना घ्यायची गरज लागत नाही. आणि खूप अनुभव, म्हणजे मी जवळपास नाही म्हणलं तर 15-16 वर्ष ब्लाऊज शिवलेले, त्यामुळे मला अनुभव भरपूर आहे ब्लाऊजचा. पण आता एवढंच की असं आहे, एवढे छान सुंदर ब्लाऊज येत असून सुद्धा आता काही ब्लाऊज शिवत नाही मी. आपलं थोडंसं तब्येतीची काळजी घेत घेत चाललेलं आहे मला, आणि कामाने होत पण नाही मला, हे दुकान हे ते असतं. आणि मशीन तर तशी माझी दुकानामध्येच असतं, पण आपली बाकीची घरातली कामं असतात, त्यामुळे मी माझे स्वतःचेच ब्लाऊज शिवते. आता मी काही बाहेरचे ब्लाऊज घेत नाहीत, पण खूप सारे भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत. आणि शिवायचे पण भरपूर गिऱ्हाईक पण होतं मला पुण्यामध्ये असताना पण आणि इथं पण. तर बघू शकताय आपली फिटिंग करायला चालू आहे. तर हे माझंच ब्लाऊज आहे, त्यामुळे तर मी काय कुठला ब्लाऊज हातामध्ये घेतलाच नाही फिटिंग करायला. तोंडपाटच माझं माप आहे. आपल्या बोटाच्या साहाय्याने माप घेऊन, कारण आपण ह्याच्यापासून तर आपलं ठरलेलंच असतं, आपण 1.5 इंचाची आपली मार्जिन असते, शिलाई मार्जिन. तर ते तशा हिशोबानंच ब्लाऊज पूर्ण असं परफेक्ट आपलं हे करून घेतले. आता झाली माझी ब्लाऊजची फिटिंग. तुम्हाला आता दाखवते ब्लाऊज किती मस्त झालेला आहे. खूप छान बसलासुद्धा परफेक्ट. आणि कसं आहे, मला थोडंसं जास्त फिट्ट चालत नाही, म्हणजे त्यामुळे माझे ब्लाऊज जास्त करून आहे ना थोडेसे लूजच असतात. तरी पण घालून बघते, थोडंसं वाटलं तर किंचित आपली थोडीशी टिप मारायची, कारण आपण हे फुल बाह्याचे असे ब्लाऊज असतात ना, तर असं आपण हात आकडलं ना, तर ब्लाऊज थोडासा फिट्ट होतो, त्यामुळे थोडंसं लूजच ठेवलं. बघू शकताय तुम्ही असा ब्लाऊज झालेला आहे. तर तुम्हाला जवळनं दाखवते. खूप छान सुंदर ब्लाऊज शिवून झालाय. तर झाला माझा ब्लाऊज परफेक्ट असा शिवून. आणि काल करायला घेतला होता बघा. कसं आहे बघा, अर्धवट काम राहिलं ना की मला अजिबात करमत नाही. आणि पहिलं मी दिवसाला म्हणजे एका दिवसात 4 ब्लाऊज शिवायचे, पण आता आहे ना 4 दिवसात नाही 1 ब्लाऊज शिवते. मणक्याचा त्रास आहे ना तेव्हापासून कमी केले ब्लाऊज शिवायला. म्हणजे कमी म्हणजे स्वतःच फक्त शिवते, ते पण कधीतरी असं, म्हणजे आपले तरी बाहेर नको टाकायला, अशा हिशोबाने शिवत असते. बघा डिझाईन छान होती, आणि खरं तर सोपाच होता ब्लाऊज शिवायला, म्हणजे काय त्याला डिझाईन सगळी आयतीच होती, त्यामुळे त्याच काही एवढं हे नव्हतं. तर बऱ्याच ताईंच्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा मिळालेली असतील. चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.